गद्दारांना 50 कोटी मिळाले, मीच जातो. मला किती मिळणार? उद्धव ठाकरे असं का म्हणाले? आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. आज या निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात गद्दारांवर भाष्य केलं आहे. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. आज या निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या गद्दारीवरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात. आपल्याला गद्दारांचा शाप लाभलेला आहे. उद्धव ठाकरे गद्दारीवर बोलताना म्हणाले की जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, शिवाजी महाराजांनी त्यांच्या आधी जर पाहिलं तर गद्दारी हा विषय आजचा नाहीये. तो पूर्वीपासून चालत आलेला आहे. तो आपल्याला शापच लाभलेला आहे. जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. गद्दारी जर आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर या महाराष्ट्रानं जगाचा इतिहास बदलून दाखवला असता. मीही जातो, मला किती पैसे मिळणार? पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की गद्दारी करणाऱ्यांना किती पैसे मिळाले? 50 खोके ना? मग मीच जातो ना, मला किती मिळणार? असं केलं तर मला ठाकरेंचं नाव घेता येणार नाही. मी नालायक म्हणून या घराण्यामध्ये जन्माला आलो, हा शिक्का मी कधी लागू देणार नाही. माझ्या डोळ्यासमोर मुंबईचे तुकडे तोड असतील, मी गप्प बसणार नाही. मुठभर असतील तर मुठभरांना घेऊन त्यांच्या छाताडावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. कुठलीही तडजोड करणार नाही.